विष्णू, तू निघून जा या नरकवासातून. आईने याच विहिरीत जीव दिला, मीही तिथेच जाते. विष्णू, सुखी हो. तुझीच अक्का. ध्यानीमनी नसलेल्या त्या गोष्टी कशा घडून आल्या आणि त्या कशा संपल्या काही कळलंच नाही. हे असं का घडलं आणि हे असं का सगळंच संपलं? आज मनात राहिलेत काही निरुत्तर प्रश्न. आज मनात राहिलेत काही शल्य. आज मनात राहिले ती वेदना आणि त्या वेदनांची भोवळ. मी असा का वागलो? मी स्वतः म्हणून तसा वागलो की मला तसं वागणंच भाग पडलं? काय झालंय विष्णू तुला? काही होतंय का? काही नाही. मग असं अस्वस्थ काय आहेस? काही प्रॉब्लेम आहे का घरामध्ये, ऑफिसमध्ये? छे, प्रॉब्लेम कसले? काही नाही. सगळे व्यवहार व्यवस्थित चालू आहेत. संसार, मुलं बाळ, नोकरी, नातीगोती, भांडण तंटे, पगारवाढ, हिशेब, नाटक, सिनेमा, सगळं व्यवस्थित चालू आहे. अंगावरची कातडी घट्ट बनत चालले, इतरांसारखेच. अचानक रक्ताचा प्रवाह रोखला जातो आणि तो अलिखित इतिहास पुन्हा घडतो. जणू काही त्या इतिहासातलाच कोणीतरी एक वारंवार मला हाक मारतो. विष्णू, डोळे त्वचेचे इथे राहतात, चष्म्यासारखे सुरक्षित, आणि अंतरंग उडून जातं त्या तिथे, त्या डोंगराच्या उतारावरील खेड्यात, त्या लाल मातीच्या रस्त्याच्या वळणावर, रस्त्यावरच्या त्या झोपडी वजा चहाच्या खोपटाजवळ. कोणी आहे का? कोणी आहे का? कोण? मी. मला पाणी.
क्या? चहा घेऊन जावा. सुटे नाही. राहू देत. असं कसं? नंतर देवा. पैसे कुठे पळून जाणार नाही. असं कसं? पण माझ्याकडे सुट्टे नाही आहेत. ठेवून दे ना. एका चहाच्या पेल्याची किंमत 10 रुपये होणार नाही. नाही तर ठेवलं असतंय ते नोट. नाव काय तुझं? मंजूळ. काय? नाही काय काही नाही काय. याहून दुसरं नाव तुला शोभलंच नसतं. ये तू क्या? अरे तू क्या? ये तू क्या? म्हणजे भाट्याला तू क्या? सागोती रे कोंबड्याची. म्हणजे हे म्हणजे गो गेली. अच्छा हे अच्छा ते म्हणजे वगैरे कुठे आता काय करतात बघ. हो काय म्हणजे कुठे गडाप झालीस गो? अच्छा मी तर याचं काम नाही. हा सांग त्या भाट्याक. हे म्हणजे वर सागोतीची तयारी कर. बघा मुंबईचे का? हा मुंबईचे का? हो तसा या गावातलाच मी. माझंच गाव आहे.
बामणवाडीतला. भाट्या उठ हेसून उठ. अच्छा कोंबडं घे आणि रस्त्यावर टाक. टाक सांगते ना, नाही तर परिणाम चांगला व्हायचा नाही. हा हो म्हणजे लई चढली जा. तू गेला अक्कल नाही. गेला कुठे तो? गेला कुठं? का दारू पिऊन लाज झाला? म्हणजे हे म्हणजे काय सागोती कर ना. काय सागोती कर. सागोती अच्छा बाहेर बाहेर तुझे मायला तुझे लय लय मस्ती आली कामाचा. चाल जाऊ घरी जाऊन बस. ए कोंबडी का याच्यासाठी ठेवली का? उचल ती कोंबडी. बघा कोणी ठेवली का? भाट्या थांब जाऊ नको. मंजाला सागोती करायला सांगतो ना. अरे थांब. हे मंजा सागोती का भाट्यात रागावर चाल. हे भाट्या थांब. ए भाट्या भाट्या अरे थांब थांब रे. सागोती करतो मंजू माफ कर मला. भाट्या मी खर तर मगाशीच जायला हवं. उठ उठ हेसून उठ. म्हणजे भाट्या गेला ना. उठ मनाला बांधलेली गाठ थोडी सैल झाली. सावली शोधत मी रस्त्याकडेनं निघालो होतो. उन्हाचा कडाका सहन होत नव्हता. हा रस्ता किती परिचयाचा म्हणून सांगू. खूप लहानपणी त्या झाडांवर दगड फेकीत शाळेला गेलोय. धुळीत पाय मारून धुळीचे लोट उडवलेत. आणि या रस्त्यावरचा हाच तो आंब्याचा वृक्ष. अरे काही होत नाही. विष्णू विष्णू गप्पा बाई. हे बघ यावर मला एका अक्षरानं चर्चा करायची नाही. आत्ताच्या आत्ता घराबाहेर हो. अहो पण मी जाऊ कुठे? आपलाच जा. मला त्याच्याशी काय करायचंय? पण एकटी आहे का मी? विष्णू अक्का लहान आहे तो अजून. हे बघ मला भलते पेस्ट टाकू नको. त्याचा माझ्यावर काडी इतका परिणाम होणार नाही. आता बरे बोलून निघतेस का गडी माणसांना बोलून हाताला धरून बाहेर काढू? अक्का चला.
चल. आई चल कुठे जायचं? मामाकडे. वडिलांचं आणि तिचं काय झालं होतं ते इवल्या वयात मला कळलंच नव्हतं. मला गंमत वाटत होती. आजोळी खूप खेळायला मिळणार, मामांच्या मुलांबरोबर डोंगरमाळ भटकायला मिळणार याच खुशीत होतो मी. आजोळ शेजारच्याच गावी 2 महिलांवरती होतं. दिगंबर, ए दिगू, ए दिगंबर. काय गो वच्ची, काय झालं? वच्छे, काय गो, काय गो यावेळी? घरातनं तिकडून हाकलून दिलं. आणि तू आलीस? वंस आज चला. चल गो, खरंच चल. वत्या का खरंच चल. आधी चल रे विष्णू, जेवून घ्या पहिली. चला चल. चला ना वंस, आज चला. वत्या का घरात तरी चलशील की नाही? वच्छे, आलीस तशी निघून जा, तोंड दाखवू नकोस. घरच्यांनी जा म्हणून सांगितलं ना, जा मशनात. माहेर लग्न झालं त्या दिवशीच मेलं. जा, चालती हो, तोंड दाखवू नकोस, छळबरी थांबू नकोस. बाबा हे काय? ओ काय झालं ते कळू दे तरी. एकदम भडकताय काय? ठीक आहे, थोबाडीन उलटा दाब देतोस. पोर त्या दिवशी मरते ज्या दिवशी तिचं लग्न होतं. पोचून दे तिला. जेवण खाण काय, पाणी सुद्धा मिळणार नाही तिला या घरात. पोचून दे. आणि मामाबरोबर आई आणि मी पुन्हा घरी आलो. वाटभर दिगू मामा गप्प होते. कुणी काहीच बोलत नव्हतं. घरी पोहोचेपर्यंत दिवे लागण झाले होते. तात्या, ओ तात्या. तात्या, तात्या, तात्या. जा वत्से, जा विष्णू, घरात जा. कशाला आली ती? मी विचारतोय कशाला आली ती? विष्णू घरात चल. चल. चला. रात्री सगळं घर अधिकच शांत झालं होतं. निजानीज झाली होती.
मी अक्काच्या बाजूलाच झोपलो होतो. जाण्या येण्याच्या श्रमामुळे इतका थकलो होतो की डोळे केव्हा मिटले तेच कळलं नाही. आणि पहाटे पहाटे घरासमोर बरीच मंडळी जमली. माझी आई मेली होती. तिने घरामागच्या विहिरीमध्ये जीव दिला होता. वाट बघायची तात्यांची. मीच बोलतो त्यांच्याशी. हे बघतो. काय ते झाली तयारी? घेऊन जा म्हणावं.